आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान वाद झाला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसनातील आर.के. सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली। सोसायटी बाहेर जोरदार घोषणाबाजी करत अपशब्दांचा वापर आणि लहान मुलांना होणारा त्रास याला त्यांनी तीव्र आक्षेप घेतला। यामुळे सोसायटीमध्ये प्रचार न करण्याचा तसेच भाजपाला मत न देण्याचा निर्धार सोसायटी धारकांनी एकमताने जाहीर केला। नमस्कार, मी आर.के. सोसायटीचा चेअरमॅन सूरज वैद्य शिंदे बोलतोय। रविवारी दुपारी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचार करताना जो धुडगूस घातला, त्या धुडगुसामध्ये आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही प्रचार करत असताना चेअरमॅन किंवा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला तुम्ही परवानगी घेतली पाहिजे होती। तुम्ही परवानगी बिना घेता आम्हाला चुकून तर डायरेक्ट वरती निघून गेले। आम्हाला काही विचारणा केली नाही, काही केली नाही। आणि महिन्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये काही गोष्टी आम्ही ठराव करत असतो, सोसायटीचे नियम तयार करत असतो। त्यासाठी आम्ही सोसायटीमध्ये एक पत्रक काढलं। त्या पत्रकामध्ये सर्व सोसायटीच्या लोकांच्या सह्या घेतल्यात आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहुलभाऊ भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला होता। हा मी ते बोललो सुद्धा, त्यांना खाली आल्यावर मी बोललो सुद्धा, तरी सुद्धा त्यांनी ती दडपशाही केली, आम्हाला शिवीगाळ केली। आणि त्यांनी एकच बोलणं केलं की करता करता एकच बोलणं बोललं की ही गव्हर्नमेंटची सोसायटी आहे। गव्हर्नमेंटची सोसायटी आहे मला मान्य आहे, परंतु जर तुम्ही महिंद्रा किंवा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये तुम्ही जाता, जेव्हा सोसायटीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिलं परवानगी घेता किंवा तिथं तुम्ही पत्रव्यवहार करता। मग तुम्ही ही गरीब सोसायटी आहे म्हणून त्या गरीब सोसायटीमध्ये पुनर्वसन झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही वारंवार ते बोलून दाखवलं। आमच्या हृदयाला एवढं वाईट वाटलं की तुम्ही आम्हाला म्हणजे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत असं वारंवार त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं आणि घोषणाबाजी केली। मग आम्हाला एवढंच वाटतंय की मग तिथं नियम आहेत, मग इथं नियम नाही का? हाच आम्हाला मोठा प्रश्न पडला। आणि प्रचार करताना ते शिट्ट्या वाजवत होते, जोरजोरात ढोल वाजवत होते। आणि मध्यंतरी काळामध्ये सोसायटीमध्ये आमचे 2 जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मयत झाली। आम्ही खूप दुःखामध्ये आहोत आणि त्या दुःखामध्ये हे ढोल बिल ताशे वाजवायला लागलेत। आणि कार्यक्रम चालू असताना 10व्याचा वगैरे कार्यक्रम चालू असताना यांनी ढोल बिल वाजवले। अतिशय एवढं वाईट वाटलं त्या गोष्टीचं आम्हाला। सर्व सोसायटी खाली येऊन त्यांचा विरोध केला, तुम्ही आतमध्ये येऊ नका, जाऊ नका। व्हिडिओ टाकून त्यांनी आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्यांना या ठिकाणी नाकारले, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले। कारण की इथं 35-30 वर्षापासून राहुलभाऊ भोसलेंनी झोपडपट्टी इथे कॅनल होता, वडा होता। अक्षरशः इथं लोक झोपडपट्टीमध्ये राहत असताना घरामध्ये कधी साप निघायचे, कधी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक त्या घरामध्ये निघायचे। पण भाऊने ते काढून आम्हाला सगळ्यांना मोठ्या बिल्डिंग मध्ये आणलं, एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आणलं। आणि सोसायटीमध्ये आणल्यानंतर आम्हाला चांगली घरं दिली, सगळी व्यवस्थित सगळ्या सुविधा निर्माण करून दिली। त्यासाठी भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि त्यामुळेच आम्ही सर्व सोसायटीच्या लोकांनी महिन्याला जी मीटिंग होती त्यामध्ये आम्ही ज्या काही ठराव करतो, त्या ठरावामध्ये आम्ही सर्व मतीने जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात आलेला आहे की राहुल भाऊच आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आम्हाला या ठिकाणी पाहिजे। आणि अजितदादा जे नेतृत्व करतात आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नेतृत्वाखालीच राहुल भाऊ जे कार्य करणार आहेत त्यासाठी आम्ही पूर्णपणे सोसायटीने पाठिंबा दिलेला आहे। आणि त्याच्या स्वाक्षरासकट आमच्याकडे सगळं लेटर ऍड आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो। सगळं स्वाक्षर लोकांच्या सह्या आहेत, सगळे फ्लॅट लोकांनी त्याच्यामध्ये स्वाक्षर करून पूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि माझी सर्व राजकीय लोकांना एक विनंती आहे की तुम्ही कोणी सोसायटीच्या आवारामध्ये येऊ नका, जर आले तर तुम्ही परवानगी घ्या आणि परवानगीशिवाय तुम्ही आज येऊ नका, एवढीच माझी विनंती। ज्यावेळेस ह्या लोकांनी प्रचारेवेळी तुम्हा सगळ्यांना त्रास दिला, या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट LC वगैरे नोंदवली आहे का? या संदर्भात राहुल भाऊंना बोललेत का? या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा पोलीस कंप्लेंट करण्याचा विचार केला, पण त्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा भाऊंकडे गेल्यानंतर सर्व सोसायटीच्या लोकांना सांगण्यात काय आलं, भाऊ काय म्हणाले की आता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला राजकारणामध्ये हा सगळ्या गोष्टी प्रचार करून आपल्याला विजयाचा मार्ग सुकर करायचा आहे। त्याच्यासाठी भाऊ काय म्हणले, त्यांनी तुम्हाला दडपशाहीने हे काही केले त्याला जनता त्यांना उत्तर देणार।
त्याला आपण कोणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गोष्टी कंप्लीट करायच्या आता नाही करायच्या. त्यांना लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी संजना मोरे. जी आर के होम सोसायटी आहे, आर के होम सोसायटीला भलेही झोपडपट्टीला आम्ही आर के होम हे नाव दिलेलं आहे राहुल भाऊंनी, ठीक आहे. तर विषय असा आहे की राहुल भाऊंनी जर झोपडपट्टीतून उचलून जर एखाद्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं तर त्यांनी असं काय चुकीचं केलं आहे? हे लोक जे वारंवार राहुल भाऊंच्या बद्दल जे बोलतात, ही बिल्डिंग कुणाची आहे? सरकारची आहे. ही सरकारची कशी म्हणता येईल बिल्डिंग? सांगा. आम्ही ह्या गोष्टीची सोसायटीची बिल भरतो, सोसायटी स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतो. आणखीन आमचे जे सभासद आहेत, आमचे कमिटी मेंबर आहेत, वारंवार हर एक गोष्टीची विचारपूर्वक सगळ्या काही गोष्टी आम्ही करतो. ज्यावेळेस आदर्श म्हणून ज्यावेळेस पाहतो आम्ही, त्यावेळेस आम्ही अण्णांचा विचार करतो की अण्णांच्या हर एक गोष्टीला आम्ही अण्णांचा आदर्श घेतो. अण्णांकडून आम्ही माहिती घेत असतो की अण्णा एखादा कार्यक्रम राबवायचा आहे, एक छोटे मोठे कार्यक्रम कंटिन्यू राबवले जातात. आणि ही अशी जी राजकीय मंडळी येतात आमच्याकडे, एक 4 दिवसासाठी राजकारण असतं, पण 4 दिवसाच्या राजकारणामध्ये हे लोक आम्हाला डिस्टर्ब करतात. हे लोक आणखीन काही सुरवून जातात. तुम्ही झोपडपट्टी वासी आहात, झोपडपट्टी वासी म्हणजे झोपडपट्टी वासियांचं तुम्हाला मत नको होतं का? मग तुम्ही आमच्यापर्यंत आलते का? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की तुम्ही जर झोपडपट्टी म्हणता आम्हाला, आणि आम्हाला स्पष्ट मत देतात, मी स्पष्ट मताची व्यक्ती आहे की आम्हाला BJPची सरकारच नको आहे. काय केलं BJPच्या सरकारने? 400चा सिलेंडर उचलून 1000वरती ठेवला आणि ते लोक एवढे थाटात येतात, थाटात बोलतात आमच्यासोबत. सभासदांशी न माहिती घेता आमचे जे वॉचमॅन काका आहेत त्यांना दंडीलशाही केली त्यांनी, त्यांच्या अंगावरती धावून गेले. हे कुठला प्रकार आहे? आणि हे कुठल्या सभेमध्ये बसतं? त्यांच्याकडून नाही बसत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 4 उमेदवार आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देण्याचा, लीडने आणण्याचा आमचा हा ध्येय आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट करतो त्या लोकांना तुमच्या माध्यमातून की आमच्या वाटेस नाही जावं त्यांनी, आणि आम्हाला ह्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब नाही करावं. कारण आम्ही झोपडपट्टी धारक आहोत, झोपडपट्टी वासी आहोत. तर आमचं तुमच्याकडे काही काम पडतच नाही ना. आम्हाला आता तुम्ही झोपडपट्टी गृहीत केले ना, तर झोपडपट्टी मतं मागूच नका तुम्ही. आम्ही सरळ BJP सरकारला एकच सांगते, जर तुम्ही स्पष्ट मताने तुमचे उमेदवार येऊन आम्हाला म्हणतात की तुम्ही झोपडपट्टीतली माणसं आहे, तर झोपडपट्टीमध्ये तुम्ही मतं मागू नका. तुमचे जे प्रोफेशनल आहेत, कुठं हाय सोसायटी आहेत, तिथं तुम्ही जाऊन असा दिंगा घाला, बघू तुम्हाला जमतंय का. बस. तुमच्या सोसायटीमध्ये किती घरं आहेत? सोसायटीमध्ये साधारणतः आता 138 फ्लॅट आहेत आणि त्याच्यामध्ये 106 फ्लॅट पात्र ठरलेले आहेत. बाकीचे जे कागदपत्राची त्रुटी आहेत त्याच्यामुळे ते SRN संस्थेने त्यासाठी काही कागदपत्राची त्रुटी मागवले, ते पण पूर्णपणे या ठिकाणी होऊन जाईल आणि ते पण या ठिकाणी पूर्वपदावर आल्यावर त्यांना घरे भेटले जाते. तुम्हाला सगळ्या गोष्टीची सुविधा या ठिकाणी मिळते का? पाणी, लाईट? आता आम्हाला साधारणतः सोसायटीमध्ये 3.5 लाख लिटरची टाक्या खाली आहेत. आम्हाला कचऱ्याचा डग बनवलं आहे, ओला सुका आणि सुका कचरा. त्यासाठी सोलर पॅनल बसवलं 30 लाखाचं वरती, जेणेकरून सोसायटीचे 3 लिफ्ट जे चालू शकतात. एक मोटर लिफ्ट आहे आणि एक जनरल लिफ्ट आहे, 2 लिफ्ट आहेत. हे म्हणजे वेगवेगळे ठेवलेले. त्यासाठी सुविधा एकदम चांगल्या आहेत. एक्झिट आपल्याला जिना बसवलेला आहे आणि नॉर्मल आपलं जिना आहे. सगळ्या गोष्टीचे फायरचं आहे, फायरची टाकी वेगळी करून देण्यात आलेली आहे. सुसज्ज आपल्याला म्हणता येईल की पॅसेजमध्ये जे लाईट आहे, पार्किंग आहे, सगळं कोणाच्या माध्यमातून घडलं? हे सगळ्या गोष्टी आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत राहुलभाऊ भोसले यांच्यामुळेच झालेलं आहे आणि त्यांनीच तो पाठपुरावा केलेला आहे. SRNची स्कीम बघण्यासाठी पिंपरी चिंचवडच नव्हे, पूर्ण पुण्यामधील लोक आमच्या RK होम सोसायटीमध्ये येतात, ते बघतात, त्यांना ते मान्य ठरतं आणि त्याच्यानंतरच काही ठिकाणी ते लोक त्याला होकार देतात. जर तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल याच्यामध्ये काही शंका आहे, जर तुम्ही या सोसायटीमधून वरपासून खालीपर्यंत सगळं बघू शकता. तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही? नाही, आमच्यावर कोणाचा दबाव नाही आहे. आम्ही सर्वांना एक सभासदाला विचारलं, त्याची सही घेताना त्याला विचारलं की तुम्हाला कोण पाहिजे. ते एकच बोलतात, आम्हाला राहुलभाऊ भोसलेच पाहिजे आणि आम्हाला सर्व त्यांचा पॅनल निवडून आणायचं. आम्हाला इतर नागरिकांच्या पण आम्हाला बाईट घ्याव्या लागतील. तुम्ही विचारू शकता, प्रत्येक एक व्यक्तीला विचारू शकता. तुम्ही 10 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा विचारू शकता, ज्येष्ठांना मी विचारू शकता. एक प्रश्न राजकारणाच्या बाहेरचा. आता तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये आलात, तुम्ही सांगितलं की राहुल भाऊंनी चांगल्या सोसायटी तुम्हाला घरात आणले, तरी देखील जर काही लोक वेगळी मानसिकता ठेवून झोपडपट्टी धारक म्हणून हिनवत असतील तर अशा लोकांना तुम्ही थेट काय सांगा? आम्ही त्यांना येणाऱ्या 15 तारखेला त्यांची जागा दाखवून देऊ की त्यांनी जे आम्हाला हिनवलंय की तुम्ही गव्हर्नमेंटच्या सोसायटीमध्ये राहताय,
ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे, ही झोपडपट्टी आहे, त्यासाठी आम्ही त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून देऊ.